Okay, so let's start. Today is our session number 27. In our previous sessions, we have learned WH words. Okay, आपण आपल्या मागच्या काही दोन लेक्चर्स मध्ये प्रश्नार्थी शब्द शिकलो होतो. छान तुम्ही होमवर्कचा रिस्पॉन्स पण खूप छान दिलाय सगळ्यांनी. खूप बरीचशी वाक्य बरोबर आहेत, त्यामुळे मी सगळ्यांचं करेक्शन पोस्ट नाही केलं आहे. ओके, आय हॅव नॉट पोस्टेड each and every student's correction because many of you have written very well, very nicely. Okay, so today we are going to deal with one conversation and numbers 91 to 100 we have left. Okay, आपण आज संभाषण करणार आहोत आणि 91 ते 100 अंक सुद्धा घेणार आहोत. So conversation, today's conversation is between two students. One student is going to hobby class, okay, and the second student is asking him, sorry, two friends, there are two friends, two students, you can take, you can say anything. One friend is going to his hobby class, that is painting, and other one is inquiring about that classes to his friend. Okay, so let's start. I have not mentioned the English sentences over here, that I am going to tell you only, okay, orally. So this conversation is about two friends talking about classes. दोन मित्रांमधील संभाषण आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे संभाषण कशा प्रकारे करायचं आहे, आणि नंतर टू स्टुडंट्स घेऊन आपण हे बोलून घेणार आहोत. ओके, सी, पहिल्यांदा मी मराठीत आहे ते पूर्णपणे एकदा तुम्हाला वाचून दाखवते, नंतर मी तुम्हाला त्याचं इंग्लिश मीनिंग सांगणार आहे, अँड आफ्टर दॅट अगेन आय विल रीड दिस इन मराठी अँड नेक्स्ट यू आर गोइंग टू रीड. ओके, सी, रवी आणि राज हे दोन मित्र आहेत. रवी अँड राज आर टू फ्रेंड्स. ओके, रवी, नमस्कार राज, तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? राज, मी क्लासला चाललो आहे. रवी, छान, कसला क्लास? राज, मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. रवी, वा, छान, मला पण चित्रकला शिकायला आवडेल. राज, सॉरी सॉरी, ये सेंटेंस भी रवि का है. तुझे शिक्षक कौन आहेत? मी यस, यहाँ पे प्रॉब्लम हो गया है थोड़ा सा. लेट मी चेंज दैट सेंटेंस. ओके, सेम सेंटेंस है, नाम लिखा गया है सेम. वेट फॉर अ मिनट. सॉरी फॉर योर इनकन्वीनियंस, एक्चुअली नेम डबल हो गया है, मिस्टेक हो गया है इसलिए. ओके, लेट मी मेक इट करेक्ट.
Okay, fine, done. Extremely sorry for your inconvenience. Let's start now. See, बघा. रवी, नमस्कार. राज, तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? रवि क्या कह रहा है? हेलो. हे राज, वेर आर यू गोइंग इन सो हरी? राज, मी क्लासला चाललो आहे. आय एम गोइंग टू माय हॉबी क्लास. रवी, छान. कसला क्लास? वाव. विच क्लास? राज, मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. What Raj is saying, I am going to learn painting. रवी, वा, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. रवी, I am also interested in learning painting. तुझे शिक्षक कोण आहेत? राज, मिस्टर सोनावणे मला शिकवतात. What Ravi is saying, I am also interested in learning painting. Who is your teacher? राज, मिस्टर सोनावणे मला शिकवतात. मिस्टर सोनावणे टीचेस मी. रवी, तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? वेअर इज युअर क्लास? राज, माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. What Raj is saying, my class is 5 minutes away from railway station. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. It is in the first floor of cultural center. रवी, हा क्लास रोज असतो का? Is it every day? राज, नाही, एक दिवस आड, संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. What Raj is saying, no, on alternate days 5 to 6 in the evening. रवी, ठीक आहे. फी किती आहे? रवी is saying, how much is fee? राज, दरमहा 500 रुपये. 500 rupees per month. रवी, एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? How many students are there in one batch? राज, 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. राज काय म्हणत आहे? Only 10. Teacher can give enough attention to everyone. रवी, छान. मी आता तुझ्यासोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. रवी, what Ravi is saying, good. Now I will come with you and we'll take admission in the class. राज, ठीक है, चल. ओके, फिर से पढ़ेंगे. आपको मीनिंग समझा है इसका? अभी जो मैंने इंग्लिश में बताया सब मीनिंग समझा है इन मराठी सेंटेंस का, so that we can go forward with the conversation. Have you understood the meaning? Everyone please put a reply in chat box. Yes, Kanwarajit, you can ask. Madam, this odd means what? एक दिवस आड संध्याकाली. तो आड के आगे एक Alternate days. Alternate days. So this एक odd दिवस is आड मतलब यस, अल्टरनेट डेज, एक डे छोड़ के, इसलिए एक दिवस आड असं म्हणतात मराठीत.
तो ये ऑड जो इंग्लिश का ऑड है क्या? ओ डबल डी? No, 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 no. It's add. अला का ना add. See, you can ओके see add. Yes. मतलब alternate. Okay. ओके मैम, थैंक यू थैंक यू. Yes, yes, welcome. Okay, so as you have understood the meaning, let me tell you how to pronounce each and every word and how you are going to ask the question. See, आतापर्यंत आपण प्रश्नार्थी शब्द शिकलो आहोत. त्यामध्ये तुम्ही छान प्रकारे प्रश्न बनवले आहेत. या संभाषणामध्ये हे संभाषण मी यासाठी बनवलं आहे की तुम्ही त्या प्रश्नांचा नीट वापर कशा प्रकारे होतो आणि उत्तर कशी देता येतात ते इथे तुम्ही पाहू शकता या कन्वर्सेशन मध्ये. ओके, ये कन्वर्सेशन इसलिए बनाया गया है सो दैट हमने जो भी सीखा है प्रश्नार्थक शब्द और जो मैंने लेसन लिया था जिससे पिक्चर देख के आपने मुझे क्वेश्चंस के आंसर्स बताए थे, आपने लिखे भी हैं, तो उन सब का किस तरह से उपयोग होता है वो हम इस संभाषण में सीखने वाले हैं. ओके, फर्स्ट लाइन इज रवि. रवि इज सेइंग, नमस्कार राज, तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? रवि इज सेइंग, हेलो राज, where are you going in so hurry? Okay, see, let's start now. Okay, sorry, madam. Evaldia Yes. Means इतना इतना जल्दी क्यों जा रहा है, इतनी जल्दी में क्यों है, ऐसे बोलते हैं ना हम. okay. Yes. Now let's start. रवि, नमस्कार राज, तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? राज, मी क्लासला चाललो आहे. रवि, छान, कसला क्लास? राज, मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. रवि, वा, छान, मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? राज, मिस्टर सोनावणे मला शिकवतात. रवि, तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? राज, माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. रवि, हा क्लास रोज असतो का? राज, नाही, एक दिवस आड, संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. रवि, ठीक आहे, फी किती आहे? राज, दरमहा 500 रुपये. रवि, एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? राज, 10, त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. रवि, छान, मी आता तुझ्यासोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. राज, ठीक आहे, चल. Okay, I'm going to read it again and after that I'm going to take 2 names. Okay, you have to start the conversation without taking names of Ravi and Raj. तुम्ही कन्व्हर्सेशन सुरू करायचं आहे आणि तुम्ही वापर करणार नाही यांच्या नावाचा, रवी आणि राज या नावांचा वापर करणार नाही, तर तुम्ही लगेच सुरुवात करणार आहात डायरेक्टली बोलायला. लाईक, नमस्कार, तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. अशा प्रकारे बोलायचं आहे की तुम्ही एकमेकांशी खरंच संवाद साधताय, तुम्ही एकमेकांच्या समोर आहात आणि तुमच्यामध्ये हे संभाषण चालू आहे. अशा प्रकारे तुम्ही बोलणार आहात. ओके, परत एकदा ऐका शांतपणे. रवी, नमस्कार राज, तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? राज, मी क्लासला चाललो आहे. रवी, छान, कसला क्लास? राज, मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. रवी, वा, छान, मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? राज, मिस्टर सोनावणे मला शिकवतात. रवी, तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? राज, माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. रवी, हा क्लास रोज असतो का? राज,
नाही. एक दिवस आड संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. रवी: ठीक आहे. फी किती आहे? राज: दरमहा 500 रुपये. रवी: एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? राज: 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. रवी: छान. मी आता तुझ्यासोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. राज: ठीक आहे, चल. ओके, अभी हम शुरुआत करेंगे. यस, लेट्स स्टार्ट विथ Ramanji and Venkata Swamiji. Yes, one of you will be yes, Ramanji, you will be Ravi, and Venkata Swamiji, you will be Raj. Start. नमस्कार. तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. वा, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? मिस्टर सोनवणे मला शिकवतात. तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस आड संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थीकडे नीट लक्ष देत. छान. मी आता तुझ्या सोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. ठीक आहे, चल. वेरी नाइस, वेरी गुड. माइक ऑफ कर दीजिए. सी, मैंने आपको पढ़ के बताया है सो दैट जिस तरह मैं पढ़ रही हूँ उस तरह पढ़ना आप ट्राई करें. वो आपको आएगा जब मैं आपको पंक्चुएशन मार्क्स, जो आप बोलते हैं पंक्चुएशन मार्क्स, जिसको मराठी में विराम चिन्ह म्हणतात, पूर्ण विराम, प्रश्न चिन्ह, उनका यूज कैसे किया जाता है और वो जब आता है तो हम क्या करते हैं वो हम सीखेंगे. लेकिन ये आप पहले भी सीख चुके हैं क्योंकि हम विराम चिन्ह और जो पंक्चुएशन मार्क्स है, जो इंग्लिश, वो इंग्लिश ग्रामर में हम बहुत सालों से सीखते आए हैं. सो प्लीज वो रिमेम्बर करके उसका यूज करना सीखिए. अगर फुल स्टॉप है तो थोड़ी देर रुकिए, कॉमा है उसमें भी थोड़ी देर रुकिए, बाद में नेक्स्ट जो वर्ड है वो बोलिए. क्वेश्चन मार्क है तो उसको आप क्वेश्चन जैसे पूछते हो उसको उसी तरह से पूछने की ट्राई कीजिए. ओके, यस. नेक्स्ट विल बी मौसमी जी एंड प्रदीप्ता जी. मौसमी जी, you will be Ravi. Pradipta ji, you will be Raj. ओके मॅडम. नमस्कार. तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. वाव, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? मिस्टर सोनावणे मला शिकवतात. तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस आड संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 10. त्यामुळे
शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. छान. मी आता तुझ्यासोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. ठीक आहे, चल. Yes, good, very nice. Next will be Vinay Sinha ji and Kanwar Raj ji. Vinay Sinha ji, you will be Ravi, and Kanwar Raj ji, you will be Raj. थँक्यू. नमस्कार. तू एवढ्या घाई कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. वा, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? मिस्टर सोनमणे मला शिकवतात. तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस आज संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. छान. मी आता तुझ्यासोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. ठीक आहे, चल. Good, very good. Okay, mic off कर दीजिए. Next will be Gayatri ji and Angel. Angel, you will be Raj, and Gayatri ji, you will be Ravi. Yes, miss. नमस्कार. राजू, तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. वा, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? मिस्टर सोनवणे मला शिकवतात. तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्टेशनापासून रेल्वे स्थानकापासून. रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस आड. संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. छान. मी आता तुझ्या सोबत येतो आणि क्लास मध्ये प्रवेश घेतो. ठीक आहे, चल. Yes, fine, good. Okay, wait for a minute. I think some network issue. कारण मला तुमचा सगळ्यांचा आवाज ब्रेक होताना ऐकू येत होता. मी एकदा लीव्ह करून परत जॉईन करते. ओके. Am I audible to you clearly? माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का? ओके.
Okay. Now Chandanji has left, right? Yes. Yes, madam. Okay. So you will be Ravi and I will be Raj. Okay. Start. ओके मॅडम. नमस्कार. तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. वाह, छान. मला पण चित्रकला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? मिस्टर सोनावणे मला शिकवतात. तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस आड, संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. छान. मी आता तुझ्या सोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. ठीक है, चल. ओके, माइक you. ऑफ कर दीजिए. यस, आपको सबको समझ में आया है? आपने जो भी अभी कन्वर्सेशन किया है. यस. Now you will be dealing with this conversation with the second way. Okay? अभी जिन्होंने रवि का कैरेक्टर प्ले किया है वो अभी राज का कैरेक्टर प्ले करेंगे ताकि आपको दोनों तरह के सेंटेंसेस बोलना आ जाए. यस. अभी आपको याद है तो आप डिसाइड करेंगे. मैं सिर्फ पेयर बोलूंगी. जो पेयर हमारे थे, जो मैंने अभी पेयर किए थे वो मैं बोलूंगी. आपको खुद ने डिसाइड करना है कि आप कौन हो और आप शुरू कर सकते हो. ओके. फर्स्ट पेयर था वेंकटा स्वामी जी एंड चंद्ररमन जी. नमस्कार. तू एवढ्याच्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. वा, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहे? मिस्टर सोनावणे मला शिकवतात. तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस आड, संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. छान. मी आता तुझ्या सोबत येते आणि क्लास मध्ये प्रवेश घेतो. ठीक आहे, चल. ओके, गुड. माइक ऑफ कर दीजिए. नेक्स्ट पेयर वाज मौसमी जी एंड प्रदीप्ता जी. नमस्कार. तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. छान. वा, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? मिस्टर सोनावणे मला शिकवतात. तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे.
संस्कृत केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस 8 संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या कडे नीट लक्ष देता येते. छान. मी आता तुझ्या सोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. ठीक आहे, चल. Yes, very nice. Next is Vinay Sinhaji and Kanwar Raju. नमस्कार. राज, तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. वा, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? मिस्टर सोनवणे मला शिकवतात. तुझ्या हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस आड संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. छान. मी आता तुझ्या सोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. ठीक आहे, चल. Good. Next is Gayatri ji and Angel. नमस्कार. राज, तू एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. वा, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? मिस्टर सोनावणे मला शिकवतात. तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाचा अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे. हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस आड संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहे? 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. छान. मी आता तुझ्या सोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. ठीक आहे, चल. Okay, good. Okay, Chandan ji, let's start now. नमस्कार. तू होय. एवढ्या घाईत कुठे चालला आहेस? मी क्लासला चाललो आहे. छान. कसला क्लास? मी चित्रकलेच्या क्लासला जात आहे. वा, छान. मला पण चित्रकला शिकायला आवडेल. तुझे शिक्षक कोण आहेत? मिस्टर सोनवणे मला शिकवतात. तुझा हा चित्रकलेचा क्लास कुठे आहे? माझा क्लास रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या मजल्यावर आहे.
हा क्लास रोज असतो का? नाही, एक दिवस आड संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. फी किती आहे? दरमहा 500 रुपये. एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 10. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येते. छान. मी आता तुझ्यासोबत येतो आणि क्लासमध्ये प्रवेश घेतो. ठीक आहे, चल. ओके, बाय. माइक ऑफ कीजिए. यस, अभी सबको समझ में आया है कन्वर्सेशन? यस, हे संभाषण सगळ्यांना समजलंय का? दोन प्रकारे आपण वाचून घेतलं तुमच्याकडून, म्हणजे तुम्ही तुमच्याकडून दोन्ही प्रकारची वाक्य वाचली गेली. प्रश्न कसा विचारायचा आणि उत्तर कसं द्यायचं हे तुम्हाला या संभाषणातून समजलंय. नेक्स्ट, आय एम गोइंग टू गिव्ह यू वन टॉपिक. ओके, मी तुम्हाला एखादा टॉपिक देणार आणि तुम्ही स्वतः काही 2 ते 3 वाक्य बोलून किंवा लिहून ते कन्व्हर्सेशन बनवायचं आहे. ओके, जसं ऍट भाजी मार्केट. यस, ऍट भाजी मार्केट. तो आप अगर कस्टमर हो तो एक वन पर्सन विल बी कस्टमर अँड सेकंड पर्सन विल बी दॅट वेंडर. ओके, एक पर्सन असणार आहे ग्राहक आणि दुसरा असणार आहे भाजीवाला. ग्राहक विचारणार, ही भाजी ताजी आहे ना? मग भाजीवाला बोलणार, हो मॅडम किंवा हो सर, ही भाजी ताजी आहे. ओके, हे कांदे कसे दिले? तो बोलणार 25 रुपए किलो. अशा प्रकारे. यस, आप बना सकते हैं ऐसा कुछ. जस्ट 2 to 4 डायलॉग्स. यस, विल यू ट्राई? जस्ट ट्राई करना है आपको इंग्लिश में. आप अगर ट्राई करना है तो इंग्लिश में लिखिए जस्ट 2 to 4 सेंटेंसेस. ओके, फिर उसको मराठी में ट्रांसलेट कीजिए और आपका कन्वर्सेशन रेडी हो जाएगा. ओके, सो दिस विल बी फॉर योर होमवर्क. आई एम गोइंग टू गिव यू वन टॉपिक एंड you have to make just 4 dialogues conversation or 2 to 3 dialogues conversation. 2 dialogues will be from one person and 2 dialogues will be from second one. Okay, just try कीजिए. तो नेक्स्ट पार्ट है हमारा. आज आपण शिकणार आहोत 91 ते 100 अंक. ओके, 81 ते 90 पर्यंत आपण शिकलेलो आहोत. आता आपण शिकणार आहोत 91 to 100, 91 ते 100 अंक. त्यामुळे आपले आता अंक पूर्ण होणार आहेत. ओके, बघा, 91, 92, 93. आप देख सकते हो न, जो न है बाण, न बाणातला न, उसको डबल लिया गया है, अटैच करके लिया गया है. ओके, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. ओके, जब आप प्रोनाउंस करते हैं न नहीं बोलना है. न नल, न नळ नहीं, न बाण ण. ओके, 91 नहीं, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. ओके, एक बार लिखते कैसे है देखेंगे हम. If you have your pencil and pen with or a paper with you, you can also write along with me. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98,
99 100. ओके, देखिए ये है हमारा 91. मराठी में हम इसको लिखेंगे 91. 92 92. 93 93. 94 94. 95 95. 96 96. 97 sorry 96. 97 97. 98 98. 99 99. 100 100. Okay, so let's start one by one. See it again. Hear the pronunciation very clearly. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. Okay, now let's start. कन्वरराज जी आप बोलेंगे पहले. यस मैडम. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. यस, देखिए वहां पे आप देख सकते हो न डबल है, अटैच किया हुआ है, तो थोड़ा जोर देके बात कीजिए. जैसे कि 91 92 93 94 95. ओके, यस. नेक्स्ट मौसमी जी. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. गुड. विनय सिन्हा जी. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. गुड. प्रदीप्ता जी. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. यस. चंदन जी. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. गुड. एंजल. येस मिस. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. यस. गायत्री जी. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. यस. देन रमन जी. 91 92 93 94 95 96 97 98 96
96, 97, 98, 99, 100. Yes. Next, Venkata Swamiji. येस मॅडम. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. ओके फाइन. यस, तो आपको सबको ये समझ में आया है अभी 91 to 100 नंबर्स. 91 ते 100 अंक सगळ्यांना समजलेत कशा प्रकारे प्रोनाउन्स करायचे आहेत. आता आपण 1 ते 100 अंक पूर्णपणे शिकलेलो आहोत, देवनागरी अंक. ओके, अब हम 1 से 100 तक सारे नंबर सीखे हुए हैं अभी हमने. तो आप भूल ना जाए इसलिए हम अभी फिर से रिवाइज करेंगे. 1 ते 10 अंक मी बोलणार आहे. 11 ते 12, 11 ते 20, 21 ते 30 अशा प्रकारे तुम्ही एक एक करून बोलायचे आहेत मी तुमचं नाव घेतल्यावर. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विनय सिन्हाजी 11 ते 20 अंक बोलायचे आहेत. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. येस, कन्वरराजजी 21 ते 30 अंक बोलायचे आहेत. यस मॅडम. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. व्हेरी नाईस. व्यंकटा स्वामीजी 31 ते 40. येस मॅडम. 31, 32, 33, 34, 33. 35, 36, 37, 38, 39, 40. गुड. प्रदीप्ताजी 41 ते 50. ओके मॅडम. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. गुड. चंदनजी 51 ते 60. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. गुड. नेक्स्ट रमनजी 61 ते 70. 61, 62, 63, 64, 65, 66, 66, 67, 67, 67, 67, 68, 69, 70. येस. नेक्स्ट गायत्रीजी 71 ते 80. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. 79, 80. एंजल 81 ते 90. Yes, Angel is there. Yes, miss.
81 ते 90 अंक बोलायचे आहेत. 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90. गुड. मोसमीजी 91 ते 100. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. ओके फाइन, गुड. आप सब लोग प्रैक्टिस कर रहे हैं. प्लीज आपकी सारी प्रैक्टिस जो है, जो भी हम सिखा रहे हैं वो कंटिन्यू रखिए. ओके. नाउ आई एम गिविंग ईच वन ऑफ यू two words and you have to make a very perfect sentence out of that. Okay. First is angel. Angel, your first word is Marathi. Yes, miss. मी मराठी शिकते. Next word is खातो. Miss, I couldn't hear you. खातो. Next word is खातो. Yes, miss. मी केळे खातो. Yes, मी केळे खातो. Yes, good. Next, Mosmiji. Your word is विज्ञान. Not understood. विज्ञान, science. मी विज्ञान वाचते. येस. मराठीमध्ये विज्ञान नाही, आपण विज्ञान बोलतो. ओके. नेक्स्ट वर्ड है आपका मित्र. मित्र. माझा मित्र मुंबईला राहतो. राहतो. Yes. Next will be रमन जी. आपका पहला वर्ड है पक्षी. मला पक्षी खूप आवडते. आवडतात किंवा आवडतो. एक असेल तर आवडतो, भरपूर असेल तर आवडतात. ओके. युअर नेक्स्ट वर्ड इज ताई, सिस्टर. ताई, एल्डर सिस्टर. माझी ताई डॉक्टर आहे. गुड. नेक्स्ट गायत्री जी. योर फर्स्ट वर्ड इज नको. नको. मला पाणी नको पाहिजे. नको. येस, नको पाहिजे नसतं, मला पाणी नको इज फाईन. युअर नेक्स्ट वर्ड इज जेवण. तू जेवण केलीस का? येस. नेक्स्ट इज चंदन जी. यू हैव डन. नो. ओके. ओके. सो युअर फर्स्ट वर्ड इज माफ करा. माफ करा. माफ करा. ओके. मी तुला माफ करतो. येस. नेक्स्ट वर्ड इज थांबा. थांबा. टू स्टॉप. थांबा. तुम्ही थांबा. सॉरी. येस, से इट अगेन. तुम्ही थांबा. येस, गुड. तुम्ही थांबा. नेक्स्ट कन्वर राजी.
Yes, madam. First word is बरोबर. Right. Exactly right. बरोबर. माझे बाबा बरोबर सांगतात. Good. Next word is now. Name. Name. Now. तुझं नाव काय आहे? Yes. Good. Next is Pradipta ji. Your Yes, first ma'am. word is कुठे. कुठे. तुम्ही कुठे राहता? Yes. Next word is ठीक. Fine. ठीक. ठीक. ओके. हे हे शब्द ठीक आहे. Sorry. नाही, हे वाक्य ठीक आहे. Yes. Next, Venkata Swami ji. Your first word is Aji. Grandmother. Aji. मला माझी आजी खूप आवडतं. आवडते. आवडते. Yes. Yes. Your next word is Amba. Mango. Amba. आंबा गोड आहे. Yes. Next, Vinay Sinha ji. Your first word is mine. माझे. Mine. माझे. माझे. अ, अ, माझ्याकडे 2 पेन आहे. Next word is pie. Pie. Legs. कुत्र्याच्या 4 पाय आहे. Okay. कुत्र्याला 4 पाय आहेत. Fine. Okay. All are done. If anyone has remained, please let me know. Yes, done all of you? Okay. So whatever we have done today, have you clearly understood all the things that we have done today? The main part of today's session was our conversation. Okay. आजच्या आपल्या सेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता संभाषण. ते तुम्ही खूप छान प्रकारे सगळ्यांनी केलं. खूप छान प्रकारे एकमेकांमध्ये कन्व्हर्सेशन केलं. आता तुम्हाला फक्त एक ट्राय करायचं आहे. Yes, at the bhaji market, at the vegetable market. Okay. Just try 2 to 4 sentences. Just 2 to 4 sentences. आप ट्राई करेंगे कि जैसे आप अब पहले जाते हैं तो आप क्या पूछते हैं, अच्छी है ना भैया भाजी. ओके. तो उसी तरह से जनरल जो भी आप बात करोगे वो वेंडर से, वेजिटेबल वेंडर से, वो आपको सिर्फ उसको ट्रांसलेट करना है मराठी में और डायलॉग्स बनाने हैं. ओके. सो आई विल बी पोस्टिंग द होमवर्क. आपको जैसे ही आपका होगा करके टेक योर टाइम, make it very perfect, make it very clear, and then post it on a group. Okay. And your each and every corrections will be posted. For the previous homework you have done very nice, so no mistakes to be found out, hence I have not corrected each and everyone's. Yes, सारे मैंने पढ़ लिए हैं, होमवर्क चेक किए हैं, लेकिन मैंने करेक्शंस नहीं डाले क्योंकि अच्छे हैं इस बार सेंटेंसेस, आपने बहुत अच्छा ट्राई किया है इसीलिए. ओके. सो बस आपको क्या करना है, अभी आपका होमवर्क होगा वो बनाना कन्वर्सेशन और उसको पोस्ट करना इन 2 to 3 days. और उसके बाद वो सारे सब जन के जब कन्वर्सेशन मेरे पास आएंगे तब आपको कुछ वर्ड्स दिए जाएंगे जिससे आपको सेंटेंसेस बनाना है. ओके. सो इस वीक के लिए आपको 2 टाइप्स ऑफ होमवर्क्स रहेंगे. ओके. सो वी विल बी मीटिंग ऑन नेक्स्ट ट्यूसडे इन अवर session number 28. Till then, bye bye everyone. Good night. Welcome all of you. Bye bye.